तर सगळ्यांचं स्वागत आहे. वी आर गोइंग टू टेक युअर नेक्स्ट लेसन. हिस्ट्रीचा पुढचा धडा घेऊया. धड्याचं नाव आहे, 5वा धडा आहे, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या धर्मांचा विचार करायचा आहे, काय काय शिकायचं आहे बघा आपल्याला या ठिकाणी. क्या पडना है हमको? आपल्याला शिकायचं आहे 5.1 जैन धर्म शिकायचा आहे, त्यानंतर बौद्ध धर्म शिकायचा आहे, ज्यू धर्म शिकायचा आहे, त्यानंतर ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म आणि पारसी धर्म आपल्याला या ठिकाणी या धड्यामध्ये शिकायचे आहेत. राईट. आणि तुम्हाला माहीत असल्यासारखं जसं की आपल्याकडे टाइम अँड द स्टुडंट दोघांची स्ट्रेंथ कमी असल्यामुळे आणि लिमिटेशन असल्यामुळे वी हॅव टू टेक द लेक्चर सायमल्टेनियसली. सो वी आर गोइंग टू टेक युअर लेसन religious trends in ancient India. We are going to see Jainism, Buddhism, Judaism, Christianity, Islam, and Zoroastrianism. Zoroastrianism. Getting guys? So let's begin. Let's start. चला तर सुरू करूया आपण. काही कारणास्तव आपल्याला सायमल्टेनियसली अभ्यास घ्यावा लागतो तुमचा. पहिलं आपण शिकणार आहोत वर्धमान महावीर यांच्याबद्दल आणि जैन धर्माबद्दल शिकणार आहोत. तर वेद काळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्व आले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. जे व्यक्ती काय करायचे, जे ब्राह्मण होते, तो पुरोहित वर्ग होता, त्यांनाच त्या गोष्टीची माहिती असायची. इतरांना ते ज्ञान मिळवण्याची मोकळीक राहिली होती का? नाही. आणि वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरवू लागले. यामुळेच काय झालं, उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो धार अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे आपल्याला दिसते. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्यांचे स्वरूप यावर भर देणारा होता. सर्वसामान्य समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसे शिवभक्तांचा शैवपंथ होता आणि विष्णू भक्तांचा कोणता पंथ होता? वैष्णव पंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे, याची जाणीव अनेकांना झाली. त्यामुळे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी म्हणजे प्रगतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्वाचा नसतो, हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये कोण होते? वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्वाचे आहे. बरोबर की नाही? तर प्रत्येकाचा आपण अभ्यास या ठिकाणी सुरू करणार आहोत. आपण सुरुवातीला बघणार आहोत जैन धर्म. पण त्याआधी मला परत थोडंसं रिपीट करावं लागेल. लेट्स सी गाईज. सो what we are going to learn, see from the Vedic period. Vedic period we have seen in the next lesson. So toward the end of the Vedic period, the minute details of yajna, that is yajna, rites acquired undue importance. Only the priestly class had knowledge of those details. Others no longer had the freedom to gain the knowledge. The Varna system restrictions became very hard in the course of time. A person's social position was decided by the Varna into which he was born rather than by his achievements. That is why from the Upanishad period we see the attempts were made to give a wider scope to religious thoughts and not restrict it only to yajna rites. However, the thought in the Upanishad focused on the existence nature of the soul. It was difficult for ordinary people to understand it. This gave rise to different sects that emphasize the worship of particular deities. Example: Shaivism, sect of Shiva worshippers, and Vaishnav sect of the worshippers of Vishnu, Bhagwan Vishnu. Different Puranas were written with reference to these deities. Certain trends around the 6th century BCE made attempts to express religious thoughts in such a way that the common man would understand it easily. Many people realized that every person is free to find its way or way of his own upliftment. This led to the establishment of new religions. This religious emphatically stated that discrimination on the basis of caste has no place in individuals' upliftment. इसका वर्क यहाँ पे इम्पोर्टेंट था. वर्धमान महावीर एंड गौतम बुद्धास the work was very important in this kind. Getting guys? Okay guys, so let's go ahead. पुढे जाऊया बघा.
तर जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक असा हा धर्म आहे. जैन धर्म बघा. दिसतो तुम्हाला जैन धर्म. आणि या जैन धर्माची स्थापना केली वर्धमान महावीर यांनी. तुम्हाला चित्र दिसत असेल. तर या धर्मामध्ये अहिंसा या तत्वाला फार महत्व आहे. काय महत्व आहे? अहिंसा या तत्वाला फार महत्व आहे. धर्मज्ञान प्रगट करणारा जैन धर्मामध्ये तीर्थंकर म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर हे काय होते? सॉरी, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर. ठीक आहे. 24वे तीर्थंकर होत. स्थापना त्यांनी नाही केली. सॉरी. तर वर्धमान महावीरबद्दल काय माहिती बघा आपल्याला. आपण ज्या राज्याला आज आपण बिहार न म्हणतो, त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्याचा तुम्हाला पुढे अभ्यास करायचा आहे. त्याची राजधानी होती वैशाली. काय नाव होतं? वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते सिद्धार्थ आणि आईचे नाव काय होते? त्रिशला. तर वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्ष Sanskrit means ancient language of India and one of the oldest language of the Indo. Yes, Raj, I didn't ask you for the definition. Okay. तर 12.5 वर्ष त्यांनी तपश्चर्या केल्या. त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. हे ज्ञान केवल विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय मिळवणारे म्हणजे काय? त्यांना जिन म्हटलं. काय म्हटलं? जिन. जिन म्हणजे काय? जिंकणारा. जिन म्हणजे काय? जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. आवाज बंद ठेवायचा आहे. तर पुढे बघा काय. सुभाष म्यूट योर साऊंड. सुभाष म्यूट योर साऊंड. जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार झाला. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून त्यांना वर्धमान असे म्हटले जाऊ लागले. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना अर्थ लोकांना धर्म सहजपणे कळा म्हणून त्यांनी अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. अर्धमागधी ही त्यावेळेसची भाषा होती, जशी आजची भाषा आपली आहे मराठी. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गांचे सार पंचमहाव्रते यात वाणी त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकराच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे म्हणत. अर्धमागधी भाषेत हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणामध्ये सर्व लोकातील सर्व वर्णातील लोकांना काय असायचं? त्यावेळेस प्रवेश असायचा. पुढे पाहणार आहोत पंचमहाव्रते, पण त्यासाठी परत आपण थोडस रिपीट करणार आहोत. सो लेट्स सी गाइस. वर्धमान महावीर and Jainism and Vardhaman Mahavir. Jainism is one of the ancient religions in India. This religion gives importance to the principles of non-violence. According to the Jain tradition, a person who reveals religious knowledge is known as Tirthankar. There have been 24 Tirthankars in all. Vardhaman Mahavir is the 24th Tirthankar in the Jain religious tradition. So Vardhaman Mahavir, his period was from 599 BC to 527 BC. So there was a Mahajanpad known as Vriji in what is known as the state of Bihar today. Its capital was Vaishali at that time. Vardhaman Mahavir was born in Kundagram, a part of Vaishali. His father's name was Siddhartha and mother's name was Trishala. Vardhaman Mahavir left his home and all comfort for the attainment of knowledge. He attained the enlightenment after 12 and a half years of rigorous tap. This knowledge was pure or keval, therefore he was known as Kevali. He also called he was called Jin or conqueror because because what why he was called as conqueror, because the joy derived from physical comforts and the discomfort felt due to undesired things had no impact whatsoever on him. The term Jain was derived from the word Jina. Then next देखो क्या है. Vardhaman is said to be Mahavir because he had the resilience, the courage to conquer all passions. After the attainment of knowledge, preached from about he preached for about 30 years to explain the essence of religion to people to make it easy for people to understand it. He spoke to them in Ardhamagadi. It was the people's language. The religion, the religion that he expounded laid stress on good conduct.
The essence of his teaching for good conduct is contained in the five great vows that is known as Pancha Mahavratas and three jewels, three ratnas. The assembly held by the Tirthankar to rich person was known as Samavasaran in Ardha Magadi. Samavasarans based on equality, people from various varnas they had entry into it. So now we're going to see the Pancha Mahavratas. सो लेट्स सी पुढे काय बघा आपल्याला पंचमहाव्रते पाहायची आहेत. पंचमहाव्रते म्हणजे काय तर अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम. कोणकोणते नियम आहेत? पहिला नियम आहे अहिंसा. कोणता नियम आहे? पहिला अहिंसा नियम आहे. अहिंसा म्हणजे काय तर कोणत्याही प्राण्याच्या जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असं करायचं नाही, वागायचं नाही. दुसरं आहे सत्य. सत्य म्हणजे काय? प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. तिसरं आहे अस्तेय. स्थेय म्हणजे चोरी. बरोबर, स्थेय म्हणजे चोरी, तर चोरी करायची नाही. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजे अस्थेय. चोरी करायची नाही. त्यानंतर पुढचं काय बघाय तुम्हाला? अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. अपरिग्रह आणि काय दिलं तुम्हाला पुढे? ब्रह्मचर्य. अपरिग्रह म्हणजे काय तर मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा काय असतो? कल असतो. असा न करणे, असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. आणि शेवटी तुम्हाला दिलेला आहे ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे काय? ब्रह्मचर्य. याला म्हणतात पंचमहाव्रते. काय म्हणतात याला? पंचमहाव्रते. मी रिपीट करतो बघा परत. So let's see what are the Panchamahavratas. See the five great vows. They are known as five great vows. So these are followed. These are five rules. Actually, they are five rules. First is ahimsa, non-violence. Okay, no living being should be hurt or injured or harmed through one's behavior. Second is satya. That means truth. Every speech and action should be true. Every speech and action should be true. थर्ड वन इज वॉट? देखो थर्ड क्या है? अस्तेय. थर्ड क्या है? अस्तेय. दैट इज नॉन स्टेलिंग. अस्तेय मीन्स, सॉरी, अस्तेय मीन्स theft. अस्तेय means theft. Taking what belongs to other without consent is theft or stealing. अस्तेय means no stealing. ओके. एक्चुअली यहाँ पे स्तेय पाहिजे होतं. यहाँ पे थोड़ा सा गडबड है स्पेलिंग मिस्टेक में. ठीक है, फक्त इथे स्तेय पाहिजे होतं. थोड़ा सा स्पेलिंग मिस्टेक में हो गया आपका, होता है कभी कभी. आई होप सो. नाउ अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही, चोरी करना नहीं आपको अस्तेय. नेक्स्ट यू हैव अपरिग्रह. दैट इज नॉन अटैचमेंट. अपरिग्रह, नॉन अटैचमेंट. अपरिग्रह means non-attachment. Man tends to accumulate property due to greed. हा असते माणसाला. अपरिग्रह means to not holding, accumulating anything in this way. Question. And the fifth one is the brahmacharya, that is chastity. It means, yes, Deepak has come. It means, hmm, it means bodily pressure, living bodily pleasures and following the vows. Following the vows. Getting? तर त्यानंतर शिकायचं आपल्याला त्रिरत्ने. काय शिकायचं आहे तुम्हाला? त्रिरत्ने, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. ही तीन तत्वे आहे. सम्यकचा अर्थ काय होतो? संतुलित. सम्यकचा अर्थ काय होतो? संतुलित. तर पंचमहाव्रते पाहिली आणि त्रिरत्ने आपण पाहिलेली आहेत. बरोबर. बघा परत तुम्हाला दिलेलं त्रिरत्न म्हणजे काय? तर सम्यक दर्शन. पहिलं काय आहे? सम्यक दर्शन म्हणजे तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर काय ठेवायची? श्रद्धा ठेवायची. दुसरं सम्यक ज्ञान. तीर्थंकराच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्यावर त्याचा सखोल अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. चौथं आहे सम्यक चारित्र. पंचमहाव्रतांचे काटेकोरपणे आचरण करणे. बरोबर की नाही? या तीन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत त्रिरत्नांमध्ये. आय एम अगेन रिपीटिंग गाईज. Three Ratnas. What are the three Ratnas? The three Ratnas are what? The three jewels are the three principles. Samyak Darshan, right faith, Samyak Jan, Samyak uh, Samyak Jnan बोलू आपण त्याला, knowledge, and Samyak Charitra, right conduct. Samyak means balance. Samyak means what happened? Balance. So what are they? Explain केले बघा तुम्हाला इथे पुढे. What are they? They have explained to us right here. So Samyak Darshan means what? What do you mean by Samyak Darshan, guys? Sorry, थोडं जरा मला इथे uncomfortable feel होते. Wait. Yeah. Sorry guys. 2 मिनिटं वानो.
येस. काय झालं? नेटवर्क प्रॉब्लेम. ओके, नो प्रॉब्लेम. चलो. So Samyak Darshan means what? To understand the truth in preaching of the Tirthankar and to have faith in it. Next we have Samyak Jnan, that means studying, preaching and philosophy of the Tirthankar and regularly learning its deep meaning. Samyak Charitra means what? Strictly following five great vows. The next is what? Let's see guys. Next is what? पुढे काय दिलं बघा तुम्हाला? या. उपदेशाचे सार काय दिलंय तुम्हाला? उपदेशाचे सार. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयांच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते. असे या सिद्धांतास मानण्यात आलेले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता सुद्धा निर्माण होते. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धन